पुढची एक महत्त्वाची अपडेट, नीट यूजी 2026 पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील काही विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी अधिकृत OMR उत्तरपत्रिका आणि NTA जारी केलेले अंतिम स्कोअर कार्ड यांच्यामधील गुणांच्या फरकाचा मुद्दा उपस्थित केलाय। या संदर्भात गुणांच्या फेर पडताळणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। बीड जिल्ह्यातील विद्यार्थी सोहम नितीन गवते याला अधिकृत OMR शीटच्या मूल्यांकनानुसार 522 गुण मिळणं अपेक्षित होतं। बीडमधील सोहम गवते या विद्यार्थ्याच्या OMR शीटवर 522 गुण मिळतात आणि प्रत्यक्षात मात्र त्याला 95 गुण हे नीट परीक्षेमध्ये मिळालेत। या संदर्भात त्याने NTA कडे तक्रार देखील दिली आहे। त्याला 16 तासाची मुदत दिली होती, ती मुदत आता संपली आहे। त्यानंतर नेमका आता त्यांचा काय पवित्रा राहणार आहे आणि गवते कुटुंब कशा पद्धतीने न्याय मागणार आहे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत सोहम आहे। काय सांगशील सोहम, वर्षभर अभ्यास केलास परंतु आता गुण मात्र अवघे 95 मिळालेत, काय नेमका हा सगळा प्रकार आहे? सर, आता मी तर OMR शीट त्यांनी जाऊ 13 तारखे ते 15 तारखेपर्यंत जाऊ ओपन केली ती पोर्टल, त्या टायमिंगला मी डाउनलोड केली, स्क्रीनशॉटही काढले। त्यानुसार मग माझे मार्क तर 522 होत होते, पण जेव्हा ते OMR स्कोअर कार्ड आलं त्या टायमिंगला माझे त्याच्यावर 95 मार्क्स येत आहेत। मी चेक केलं, मी NTA हेल्पलाईन नंबरवर कॉल केला, ते म्हणले तुमची फाईल अटॅच करून स्कोअर कार्ड आणि OMR शीट अटॅच करून आम्हाला ईमेलवर पाठवा। ईमेलवर 2दा-3दा पाठवली आणि मग काल ते म्हणले आम्ही परत एकदा तुमचा ऍप्लिकेशन नंबर आणि रोल नंबर हायलाइटला टाकलाय, 16 तासात तुम्हाला त्या ईमेलवर अपडेट येऊन जाईल, पण अजून काही अपडेट आलेली नाहीये त्या ईमेलवर। आता प्रतिसाद मात्र दिला परंतु आता त्याचं उत्तर मात्र आलं नाही आतापर्यंत। आता काय भूमिका नेमकी तुमची असणार आहे आणि कशा पद्धतीने न्याय मागण्याची प्रक्रिया करणार आहात? सर, आता आम्ही काय सांगणार, आता आम्हाला तर एवढंच माहिती, पुढे काय करायचं ते माहित नाही। आम्ही आता ईमेलवरच त्यांना अजून एकदा 2दा-3दा ईमेल टाकू, बघू पुढे काय होते। आता राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी देखील संवाद साधला, तुझ्याशी काय नेमकं त्यांनी आश्वासन दिलं तुला या प्रकरणात? ते म्हणले आपण बघू पुढं, आता 20 तारखेला अधिवेशन होणार, त्या टायमिंगलाही पुढं करतो म्हणले, तेही करतो म्हणले। ते म्हणले जर आपण कोर्टात पिटिशनही दाखल करू शकतो फास्ट ट्रॅक मधून, तसं म्हणले ते। नक्कीच आपण जर पाहिलं तर या प्रकरणात आता NTA कडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही असं तुम्हाला दिसतंय, काय नेमकं या पुढचं तुमचं पाऊल असणार आहे? सोहमने त्यांना कॉल केला असता, त्यांनी 16 तासाची मुदत दिली होती। 16 तासाच्या नंतर त्यांचा कुठलाही रिप्लाय आले नाही। आम्ही रात्रभर जागरण करून तो रिप्लायचे आम्ही वेट करत होतो, पण कुठलाही रिप्लाय त्यांचा आला नाही। सकाळी आता आपले राष्ट्रवादीचे जे शेख महबूब, शिवराज बांगर सर, बाकीचे प्रसार माध्यम आले, त्यांच्या माध्यमामार्फत आम्ही आपले जे राष्ट्रवादीचे जयंत पाटील त्यांच्याशी संपर्क साधला, त्यांचं आम्हाला मार्गदर्शन भेटलं। आम्हाला एवढीच रिक्वेस्ट करायची आहे की सोहम सारखे बरेच आणखी असे विद्यार्थी आहेत की जे ओरिजिनल मार्क घेतात आणि OMR शीटनुसार त्यांना चांगले मार्क पडतात आणि ओरिजिनल जे त्यांचा स्कोअर कार्ड येतो त्यांच्यावर फक्त बिलो 100 म्हणजे 100